Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास काही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांचा टीकाकारांना पलटवार. शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरनं ओमराजे निंबाळकरांनाही घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेमध्ये फडणवीसांची घोषणा. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिला दुसरा मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली नव्हती. मोशीच्या कचरा डेपोतील दुर्घटनेच्या 64 तासानंतरही 8 जणांचा शोध सुरूच. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यामध्ये आढावा बैठक. पीडित कुटुंबियांना आवश्यक मदत तातडीनं देण्याच्या सूचना. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. मोशी दुर्घटनेमधल्या पीडितांच्या नातेवाईकांचा पिंपरी चिंचवड पालिका अधिकाऱ्यांना घेराव. इमारतीला भेगा पडल्याचे फोटो 2 दिवसांपूर्वी पाठवूनही कारवाई नाही. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कुटुंबियांची प्रशासनाकडे मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांच्या ऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये टाकल्याचा प्रकार वाढला. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याचीही टीका. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याचीच बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. तर सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून काल पुण्यात दोन्ही पालख्यांचं दर्शन. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकवून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जातंय. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली. जव्हार फाट्यामध्ये भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. पावसानं विश्रांती घेतल्यानं मोठा धोका टळला. सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याला बॅरिकेड्स लावले. शाळांच्या उपाहारगृहांवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंची नजर. मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सकस आणि संतुलित आहार मिळणं आवश्यक. सूचनेचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा. राज्यभरात पावसाची विश्रांती. मुंबईतल्या उकाड्यामध्ये वाढ. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता. तेलंगणामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून 6 जणांची निर्घुण हत्या. पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या रागामध्ये पीडितेवर अत्याचार करून संपूर्ण कुटुंब संपवलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील देवलगुडामधील धक्कादायक घटना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.